माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म सध्या तुमचा फॉर्म पेंडिंग आहे का, तर याबद्दल शासनाने त्या ऍप मध्ये माहिती दिलेली आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार मित्रांनो, सुरुवातीला ते ऍप तुम्हाला अपडेट करावं लागणार। नवीन अपडेट आलेली आहे। अपडेट केल्याच्या नंतर सर्व प्रोसेस केल्याच्या नंतर अशा पद्धतीने हा ऍप ओपन करायचा आहे। ओपन केल्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यापूर्वी केलेले अर्ज, आणि अशा पद्धतीने तुमचे डिटेल्स येईल, यावर क्लिक करायचं आणि यामध्ये अनेक प्रकारचे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। SMS व्हेरिफिकेशन डन, आणि ह्या ठिकाणी इन पेंडिंग टू सबमिटेड आणि एडिट फॉर्म। आता यामध्ये समजून घ्या, पहिला जे ऑप्शन आहे SMS व्हेरिफिकेशन डन, याचा अर्थ असा आहे की तुमचा जे मोबाईल नंबर आहे ते व्हेरीफाईड झालेला आहे, नसेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकता। त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन समजून घ्या एडिट फॉर्म, जर तुमचं काही फॉर्म चुकला असेल तर तुम्ही काय करता, या ठिकाणी तुम्हाला एडिट करता येतो। त्याच्यानंतर आता बऱ्याच लोकांचं या ठिकाणी काय आहे की फॉर्म तर भरलेला आहे परंतु काय झालेलं आहे, पेंडिंग दाखवित आहे। तर तेच प्रॉब्लेमचं सोल्युशन आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर ह्याचा अर्थ काय बघा, जर तुमच्या स्टेटस मध्ये पेंडिंग दाखवित असेल तर या ठिकाणी तुमचा जो अर्ज आहे व्यवस्थित भरला गेलेला आहे, अधिकाऱ्यापर्यंत त्या ठिकाणी तो अर्ज गेलेला आहे, परंतु त्या अधिकाऱ्यांनी काय केलं नाही, चेक केले नाही, असा त्याचा काय होतो, अर्थ होतो। त्याच्यानंतर चौथा ऑप्शन हे, याला तुम्ही काय करायचं, इथं क्लिक करायचं। पहा, क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी सर्व ऑप्शन दिसतील। तर पहिल्या ऑप्शनची माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। जर तुमचं पेंडिंग दाखवित असेल तर पहा, सर्वेक्षण भरलेलं आहे परंतु अद्याप पुनरावलोकनासाठी सबमिट केलेलं नाही, अंतिम सबमिशनसाठी हे अद्याप प्रलंबित स्थितीत आहे, म्हणजेच त्या अधिकाऱ्यांनी अजून काय केलं नाही, तिथून त्यांच्या स्तरावरून सबमिट करण्यात आलेले नाही। त्याच्यानंतर पुढचं आहे मंजूर, पुढे पहा, यामध्ये सांगण्यात आलेले सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे, सबमिटर कडून आणखी कोणती कारवाई आवश्यक नाही। आणि जर या ठिकाणी तुमचा फॉर्म अप्रूव्ह जर झालेला असेल तर तुम्हाला काही करायची आवश्यकता या ठिकाणी राहणार नाही। सबमिट अप्रूव्ह झालेला असेल तर तुम्हाला काय करायचं, बिंदास या ठिकाणी राहायचं आहे। आणि समजा तुमचा फॉर्म या ठिकाणी काय झालेलं आहे, रिजेक्ट समजा झालेलं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, पहा या ठिकाणी सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही, ते पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही, आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही। जर तुमचा फॉर्म नाकारला गेला असेल तर त्याच्यानंतर पुन्हा पहा, जर नाकारला गेला असेल तर काय करता येते, तुम्हाला पुन्हा काय करता येते, तो फॉर्म रिसबमिट तुम्हाला करता येतो आणि पुन्हा तुम्हाला तो फॉर्म भरण्याचं या ठिकाणी काय दिलेलं आहे, ऑप्शन दिलेला आहे। अशा पद्धतीनं ही काय जे नवीन अपडेट्स होते, संपूर्ण अपडेट ह्या पद्धतीनं ह्या ऍप मध्ये आलेली आहे आणि तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, चेक करू शकता।